मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा विरोधात केलेली वक्तव्य पाहता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी छाकट्या पवारांचा चांगला समाचार घेत त्यांनी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आपला पक्ष विलीन करावा असा सल्ला देत खरा राष्ट्रवादी पक्ष पवारांचाच असल्याचं म्हटलंय. अमित शाह यांनी अजित पवारांना दिलेला पक्ष हा मूळ पक्ष नाहीये हे खुद्द अजित पवारांनाही माहिती आहे असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा मूळ शिवसेना कोणाची या प्रश्नाकडे वळवलाय. मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असून अमित शाह यांच्या माजोरडेपणापायी हे दोन्हीही पक्ष मूळ शिवसेना राष्ट्रवादी हे दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले असं राऊत म्हणाले. भाजपचा चेहरा आणि मुखवटा वेगळा, भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा आहे असं सांगताना अनेक भ्रष्टाचारांना भाजपनं जागा दिली असून मुळात हा पक्ष म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे आणि अमित शाह हे वॉशिंग पावडर आहे. भ्रष्टाचार नेते मशीनमध्ये घालायचे आणि अमित शहांची वॉशिंग पावडर त्यात टाकायची की हे स्वच्छ अजित पवार ही तसेच झालेले आहेत. अशोक चव्हाणही झालेले आहेत असं म्हणत देशात असे असंख्य लोक असल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर जळजळीत टीका केली आहे. महायुतीचे बिनविरोध निवडून येणारे उमेदवार पाहता याला विजयाच्या दिशेनं वाटचाल कशी म्हणावी असा प्रश्न करत राऊतांनी नाराजीचा तीव्र सूर माध्यमांशी संवाद साधताना अळवला. देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधीच निवडून आले नव्हते असं म्हणत हे पत्रकारांपासून मतदार राजकीय विश्लेषकांनाही ठाऊक असल्याचं राऊत म्हणाले. 60 ते 65 लोक बिनविरोध निवडून येतात. कोणत्या आधारावर? यांचं नेतृत्व काय, कर्तृत्व काय की लोकांनी यांना निवडून द्यावं? लोकांनी या देशातील मोठे नेते बिनविरोध निवडून आले नाहीत म्हणताना राऊतांनी म्हटलं अटल बिहारी वाजपेयी यांचंच उदाहरण देत आणखीही नेत्यांची नावं घेतली. महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आणण्याचा ट्रेंड सुरू झालाय. त्यात साम, दांड, दाम, दंड आणि भेदाचा वापर करत बळजबरीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावणं, त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा वापर करायचा, उमेदवारांवर पैशांचा पाऊस पडायचा, 5 कोटी आणि 10 कोटी रुपये द्यायचे असा पाडाच त्यांनी वाचला. जर उमेदवार विकले गेले असतील किंवा दबावाखाली माघार घेणार असतील तर त्या भागातील मतदारांनी काय करायचं? हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग हे भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालंय. जे भाजपचे नोकर आहेत अशा शब्दात राऊतांनी नाराजीचा तीव्र सूर अळवत निवडणूक यंत्रणेवर राऊतांनी सडकून टीका केली आहे. कल्याणमधील मनसेचे शहरप्रमुख मनोज घरत यांना सत्ताधाऱ्यांनी दिलेला आकडा धक्कादायक असल्याचं म्हणत राऊतांनी मोठा खुलासा केला आणि सर्वांनाच धक्का दिला. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता राऊत येत्या काळात आणखी काय आणि कसा खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.